दुखून राहिली. तसं तर सकाळपासून थोडं थोडं दुखूनच राहिलं होतं, पण एवढं नव्हतं दुखून राहिलं. आता जरा जास्तच दुखून राहिलं. उठू का यांले? बापा रे, बापरे, खूपच दुखून राहिलं पोट. आई ही, आई देवा, आई. मी उठवते बाई यांना आता. अहो अहो, उठा का? अहो अहो, उठा ना प्लीज, उठा ना. अहो छाया, काय झालं गो छाया? काय झालं? अहो, माझं खूपच जोरात पोट दुखून राहिलं. मला वाटतं डिलिव्हरी होती माझी. पटकन चला, पटकन चला. आईला उठवा, उठवा आईला. आता चला, आताच्या आता चला, आता चला, आता चला. अरे थांब, अशीच थांब. मी आईला बोलावतो. मी इथंच थांब. नाही, हॉलमध्ये चल, हॉलमध्ये चल. हो चला चला चला. मला घेऊन चला. मला थंडी पण वाजून राहिली, ताप पण आली वाटते. हात राहा माझा. हो चल चल. हा बस छाया, बस. आई 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 आई, उठ बरं, उठ. छायाला पाय बरं, काय झालं होतं? काय झालं? काय झालं बाबा छायाले? आई, तिचं पोट दुखून राहिलं ना. आई, चाल ना लवकर. ओ माय भाई, चाल बाबा. काय झालं मग छाया? छाया, काय झालं मग छाया? काय झालं? आई, माझं खूपच पोट दुखून राहिलं. मला वाटतं माझी डिलिव्हरीची वेळ आली आता. चला ना पटकन दवाखान्यात. अरे बापा रे, बरं जाऊ दवाखान्यात जाऊ. गाडी काढ रे, जे गाडी काढ बरं. आई, गाडी काढ, गाडी काढ. आपल्याला काय गाडी आहे काय? कुठून गाडी काढू मी? अरे ते मित्राची आण ना पटकन, जाय ना बापा. हो, मी आणतो माझ्या मित्राची गाडी. तुम्ही तयारी करून ठेवा. छाया, बस तू. बस मी प्रियंकाला बोलावतो. काय झालं? अगं काही नाही, म्हटलं दवाखान्यात जायला लागते, डिलिव्हरीचा टाइम झाला आता. अरे मग ते गाडी इळी पाहिली की नाही? काही ऑटो गिटो? तो गेला त्याच्या मित्राला आणायला गेला. तो मित्राची गाडी आणायला गेला. मित्राला आणायला गेला म्हणतो माय बहिणी. मला बी काही सुचून नाही राहिलं बापा. थांबा, मला त्या प्रियंकाला बोलावू द्या बरं. हा, बोलावून घ्या, बोलावून घ्या. प्रियंकाला बोलावा, तयारी करा, पटकन चला लवकर दवाखान्यात. हो बापा, मला काही सुचून नाही राहिलं. प्रियंका. सुन बाई, ते मग बरं वाटतं ना बा? काही खातं पितो काय? नाही बाबा, तसं बरं वाटते. घात पीत काही नाही. बरं बरं बरं. अव प्रियंका, गोपाल, अरे उठा बरं. काय आई, काय झालं? अरे बापा, अव प्रियंका चाल बरं. त्याच्या ह्याचं पोट दुखून राहिलं, बिचारा दवाखान्यात नाही लागते दिले. हो काय? ताई दवाखान्यात नाही लागते का? अरे बापरे, चला 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 चला. सांग ना कशी आहेस? उच पोट दुखून राहिलं, तू हसून राहिली. मॅटवानाची मेटच पट्टी आहे, हसते. ये इकडे. मग हसून येतं काय? ज्या दिवसाची मी आतुरतेने वाट पाहत होती, तो दिवस आला ना. बाळ येणार आपल्या घरी. काय ताई, चालायचं का मग दवाखान्यात? काही टेन्शन नका घेऊ, तुमची डिलिव्हरी सुखरूप होते म्हटलं. हो बाई. छाया, लय दुखू राहिलं का बाई? गाडी आली की चाललं जाऊ आपण. हो बाई, हा, गाडी आली की चाललं जाऊ. हा ओ आई, दुखून तर आलं. टेन्शन नाही घ्यायचं. बाई वगैरे तुमची भरलेली आहे. आई मी पण येऊ का दवाखान्यात? नाही व, थांब जरा शिक तू. घरी थांब ना, मी जातो ना. आई लवकर फोन कर जा. काय झालं काही नाही, मला किती आतुरता आहे. हो झाला पहिला फोन तुलेच. हो. थांबा ताई, मी देवाजवळचं अंगार आणते, लावतो तुमच्या पोटाला. सुखरूप डिलिव्हरी होईल तुमची. अंगाराने सुखरूप झालीस, डॉक्टरचं काय काम असतं? कसं आहेस रे तू? आपली आपली श्रद्धा राहते बाबू देवावर. शेवटी आखरी करणारा तो परमेश्वरच आहे म्हटलं. समजलं काय? आखरी देवाच्या हातात असते सगळं. आण बाई अंगारा. येले काय डोकसा आहे काय? हा, डॉक्टरी शेवटी आखरी काय म्हणते? की आखरी देवच आहे म्हणते. तसं डिलिव्हरी सुखरूप होते म्हणा छायाची, पण तरी अंगारा लाव. चला बसा पटकन, गाडी गाडी आली. अरे आली पण का गाडी दादा? आणली पण का? दादा मी येऊ काय मग? नाही रे, एवढं नाहीच काय काम. आईला नेतो फक्त, मी बाबाला नेतो. मग तुम्ही दोघं राहा घरी, मग करतोच तुला फोन, काम पडलं तर. बरं बरं. चला हो पटकन. हो चला चला. आई, हे मॅडम तर झोपेला इथं. उठते बाई, उठता काय? बाई, आमचा पेशंट आहे ना डिलिव्हरीचा. बाई उठा ना. काय बेजबाबदारपणा आहे हा खरं. हा, त्या बिचारे डॉक्टर बिचारे यांचा विश्वास ठेवतात आणि इथं झोपा काढतात का? झोपेचा पगार आहे का काय यांचा? थांब रे बाबा, उठते ना. आई माझं खूप पोट दुखून राहिलं. आई उठवा ना, यांना पटकन उठवा ना. ओ ताई उठा, ओ ताई, ओ ताई उठा ना. ओ ताई. काय आहे, काय कटकट आहे, कोण आहे?
काय कटकट लावली? काय काय पाहिजे? अरे काय पाहिजे ती का भाजीपाला मिळते काय? उठा ना, पेशंट आला ना. नाही आहे कोणी, जा तिकडे. काय जा तिकडे? तुम्ही उठता भल्यावर आहे ना, की तुमच्या मॅडमला फोन लावायचा? हा, डॉक्टर मॅडमला फोन लावायचा का? अरे अरे, एकदम कसं काय मॅडम जवळ चालले तुम्ही? बोला आता, काय आहे? दुखून राहिलं का? किती महिना सुरू आहे? अरे बापा मॅडम, 9वा महिना झाला, इथं संपला 9वा महिना. उद्या 9वा महिना पूर्ण होते तिले. है ना वच है? नाही नाही, उद्या 9 महिने 9 दिवस होतात. 9 महिने होऊन 8 दिवस झाले. अच्छा अच्छा, मॅडमनं बोलावं लागतं का? हो, मी तपासून गेली होती, पण आता दुखून राहिलं ना, दुखायला लागलं ना. ठीक आहे, तर दुखो की नाही दुखो, टाईम झाला तुझा. महिला ॲडमिट करून घेते मी आता. सकाळी पाहतील मॅडम काय आहे तर. सकाळी? अरे तोपर्यंत पेशंटने काय करायचं ना? मॅडम सकाळी कशा काय येतील? आता सध्या पाहिजे आम्हाला मॅडम. आता जर डिलिव्हरी झाली तर? हे पा, माणसांचं काही काम नाही इथं, समजलं का? तुम्ही जाऊ शकता. तुम्हाला काही कळते का बायांच्या मधातलं? तसं पण डिलिव्हरी होती की नाही होती आम्हालाही समजते. आधी मला तपासू द्या पहिले, डिलिव्हरीला किती टाईम आहे किती नाही ते पहिले पाहावं लागेल. आणि जर आताच होत असेल तर मॅडमला बोलावून घेते मग मी फोन करून. तेवढं आम्हालाही कळते म्हटलं, समजलं ना? नाकडे मध्ये बोलून राहिले बायांच्या. चल ग, सोडा तिला, धरून बिरून नका ठेवू, असं इतके लाळू नका तिला. चल ग पटकन, ॲडमिट करून घे तिला. नाव सांग तुझं, चल. सलाईन लावून देते. एवढं नाजूक पण दाखवू नका, डिलिव्हरीची वेळ आहे. इतके इमोशनल होतात पेशंट, इतके इमोशनल करू नका विनाकारण. तसं नाही बाई, पण पहिल्यानं आहे ना बापा. मावशी बाई, सरे पहिल्यानंच होत असतात. कुणाला अनुभव असते का लेकराचा हो लेकरं होण्याचा? तुम्हालाही पहिल्यानं झालंच असेल ना. मग जगा वेगळं काही होऊन नाही राहिलं का तिला? सगळ्याच बायांना त्रास सहन करावाच लागत असते. हो बाई, ते झालं, पण बरं मग ॲडमिट करून घ्या, पहिले तपासून घ्या, मग नाव लिहून देतो मी. हो हो, चल ग. आई खूप जास्त दुखून राहिलं. आई आता जरासं सोच बाई. आता बाईच्या जातीला सोचाच लागते बापा. आता ते नर्स म्हणते टाईम आहे म्हणते, नॉर्मल होतो तू. पण टाईम आल्याशिवाय जन्माला घालत नाही बाई देव. तिने तपासलंय ना तुले, टाईम आहे म्हणते. डॉक्टरने आले की तुला अंदर मग टेबलवर नेतात. डॉक्टरने फोन केला, तिनं माय लेखतच केला. उलचक सोच बापा. आता काय करू सांग? आता हे प्रत्येक बाईला तिथून जाच लागते. सहन केल्याशिवाय मार्ग नाही. देवाचं नाव घे, देवाचं नाव घे. देव सगळं काही चांगलं करीन. नाही आई आता माझी सहन नाही हो. देवा 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 देवा, रामा रामा रामा. हो बाई, घे बाई, आता देवाचं नाव घे बापा. म्हटलंय मॅडम, आमच्या पेशंटला तकलीफ होऊन राहिली. एकदा डबल फोन लावता का डॉक्टरन बाईले? अरे मावशी, तिला त्रास होणारच आहे. आता तिला मी कळाचे इंजेक्शन दिले, तिला कळा येणारच आहेत. तुम्ही जरा शांत बसता का? तुम्ही तिच्याजवळ बसू नका बरं. तुम्ही जास्त इमोशनल करून राहिला तिला. मॅडमला फोन केला, मॅडम येतो म्हणतात ना. काय मी बापा, काय जीव गेल्यावर येते काय मॅडम? तर कोई येते बापा, कोणत्या कळा व्हायची आता. काय मावशी, तुम्हाला काही मुलं झाले नाहीत का? माहीत नाही का तुम्हाला? व्हा बरं तुम्ही बाजूला, विनाकारण त्रास देऊन राहिला पेशंटला. आई, बाबाला घरी पाठवून दिलं मी. ती गेले तकलीफ होऊन राहिली. मग मॅडम कधी येतात? आता येते म्हणते बापा डॉक्टरीन बाई. हे नर्स बापा अंगावर खगावच नाही, बोलू देत नाही बापा. कशी बाई आहे तर. नाही, तिची कंप्लेंट्स करतो मी. थांब जरा, लय अगो बाई आहे ती. नाही रे बापा, कंप्लेंट करू बापा. आपला पेशंट येत ताब्यात आहे. नाही राहू दे, आपल्या पेशंटची चांगली केअर करणार नाही ते. होऊ दे डिलिव्हरी, मग पाहतील काय आहे तर. आई, छायाला लय त्रास होऊन राहिला. बरी होऊ दे बापा, होतच असते. जेवण तकलीफ होते बायाले. आता देवाच्या हाती आहे जन्म देणं. जेव्हा टाईम होईल तेव्हा बरोबर जन्माला घालते लेकराली. तू बाहेर बस, जाय. तू नको राहू इथं. ते डॉक्टर नर्स कल्ला करते ना, मग इथं बसला की. ठीक आहे आई, पण काही कमी जास्त असलं तर मला आवाज दे. हो, दिले देतो मी आवाज. घरी प्रियंकाला फोन लावून दिला काय? लावून दिला, फोन लावून दिला. बाबाई गेली घरी. आता 4 वाजून राहिले सकाळचे. आता काही घंट्यात दिवस निघते. आता कधी येते काय मी डॉक्टरी? येते प्रायव्हेट दवाखाना आहे हा, यास लागते त्याला. ठीक आहे, बसतो मग मी. नाही बाबा दुसरीकडे घेऊन चालतं का हिला? नाही, आता नर्सनं पाहिलं ना, एली समजते ना. होते म्हणते, टाईम आहे म्हणते. सकून 8-9 वाजेला खून जाईन म्हणते. अच्छा, ठीक आहे. बापरे, 8-9 वाजेपर्यंत आई 4-5 घंटे टाईम आहे अजून तर. अरे बापा, 3 दिवस लागतात बायाला डिलिव्हरी व्हायला. तुला काय समजते यातलं? बाहेर बस तू, जाय. कठीण आहे देवा, खरंच.
एक आई समजू शकते की पोर जन्माला घालण्यासाठी किती तकलीफ तिला सोचा लागते. खरंच आईचा पुनर्जन्म होते म्हणतात, हे काही खोटं नाही आहे. असं ऐकलं होतं मी की खरंच एका लेकराला जन्म देण्यासाठी एका आईचा डबल जन्म होते. पण आज डोळ्यानं पाहिलं, जेव्हा स्वतःवर भीते ना तेव्हा समजते. आज छायाली या अवस्थेत पाहून मला खूपच वाईट वाटून राहिलं. खरंच बाप तर नुसतं आयता वैताच बनते, पण आई होण्यासाठी खरंच किती त्रास सहन करावा लागते. म्हणून आईची जागा जगात कोणीच नाही घेऊ शकत. बाई आई फोन उचलून नाही राहिले. हॅलो 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 आई आई मी प्रियंका बोलून राहिली ना. बोलो बाई प्रियंका. बापा 5 वाजले सकाळचे. सकाळ कसा फोन केला बाबा तिया. आई पटकन या तुम्ही. अच्छा ताईले ऍडमिट केलं दवाखान्यात डिलिव्हरीसाठी. काय छायले कधी हो बाई. आई रात्रीच नेलं 2 वाजता. अजून झाली नाही डिलिव्हरी. हो काय हो. बरं मी आली बाई. निघतो आता मी. निघतोच. हो आई शांत देत निघ. आंघोळ गिंघोळ करून निघा मग. हो बाई हो 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 येतो मी येतो. बरं ठेव मग. हो ठेव. चाल बाई आता छायाताईच्या आईला तर फोन लावून दिला. आता माझ्या आईला लावू का कडे. नाही माझ्या आईला की झाल्यावरच लावीन. गुड न्यूज. हां माझ्या आईला झाल्यावरच लावीन. काय होईल पण छायाताईला. मुलगा होईल का मुलगी. काही झालं तर लढाच राहते ते पहिलं आहे ना. काय मग काय होईल आमच्या छायाताईले हे पाहण्यासाठी उद्याचा एपिसोड नक्की पहा. आणि व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट्स करून सांगा व्हिडिओ कसे वाटतात तर. आणि आपलं चॅनल सबस्क्राईब करा. आणि माझं दुसरं चॅनल पण आहे ज्याचं नाव आहे वा वा कॉमेडी कार्टून. तर तुम्हाला नवीन नवीन स्टोरीज पाहायला मिळतील. तर ते पण चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि या पण चॅनलला करा. आणि शांताबाईला असंच सपोर्ट करा. आता उद्या पाहू पुढच्या भागामध्ये. उद्याच्या भागामध्ये की छायाताईला मुलगा होते का मुलगी ते पाहण्यासाठी उद्याची वाट बघा. तोपर्यंत बाय.